जेव्हा आरती तिच्या वडिलांच्या घरून परतली तेव्हा तिच्या खोलीतून वस्तू गायब झाल्याचे पाहून तिला धक्काच बसला. ती तिच्या सासूकडे गेली आणि तिचे सामान कुठे आहे असे विचारले. तिच्या सासूबाई म्हणाल्या, मी ते पूजेच्या घरी पाठवले आहे. ते ऐकून आरतीच्या अंगात आग लागली. माझे सामान पूजाच्या सासरच्या घरी पाठवण्याची तुम्ही हिंमत कशी झाली? तिच्या सासूबाई रागाने म्हणाल्या, अगं हुंड्याचा खर्च कोण करणार? आरती स्वतःला आवरू शकली नाही. ती मोठ्याने म्हणाली, जर मुलगी तुमची असेल तर खर्चही तुम्ही कराल. जर तुम्हाला हुंडा द्यायचा असेल तर ते स्वतः विकत घ्या. मला माझा बेड, ड्रेसिंग टेबल आणि माझ्या खोलीत जे काही आहे ते मला परत हवे आहे, नाहीतर मी पोलिसाकडे जाईन. सासू अलकाताई मोठ्याने म्हणाल्या, पोलिसाकडे जाशील? थांब, आत्ताच मी तुला दाखवते. तिनं आरतीचे केस पकडताच तिची नणंद पूजा टेरेसवरून धावत आली आणि तिने असे काही सांगितले की ज्यामुळे सासूला धक्का बसला आणि घरात एकच गोंधळ निर्माण झाला. आरती तिथे उभे राहून पुढे काय होणार ते पाहत होती. पुढे काय झाले ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पंकज, आता पूजा लग्न करेल तेव्हाच मला आराम वाटेल. अलकाताईंनी हे त्यांच्या मुलाला पंकजला सांगितले. तेव्हा पंकज म्हणाला, आई, आरती 6व्या महिन्यात आहे. अजून पुढे अनेक खर्च आहेत. मी सगळं एकत्र कसं करणार? शक्य असेल तर पूजाच्या सासरच्यांची लग्न थोडं पुढे ढकलण्याबद्दल बोल. हे ऐकून अलकाताई रागावल्या. मोठ्या कष्टाने तिचं लग्न ठरवलं आहे, सगळं निश्चित झालं आहे आणि तुला अडचण येत आहे? तुझ्या बायकोलाही आत्ताच मूल जन्माला घालायचं होतं का? पंकज आश्चर्याने म्हणाला, आई, तू हे काय म्हणत आहेस? सगळं आपल्या हातात असतं का? जर बाळ गर्भाशयात असेल तर ती कुठे घेऊन जाईल? तेवढ्यात पूजा आली आणि तिथे बसली आणि म्हणाली, दादा, ज्या वहिनीला माहीत होतं की यावेळी लग्न आवश्यक आहे तेव्हा तिने गर्भपात करायला हवा होता. लग्नाची गोष्ट तर गेल्या अनेक दिवसापासून चालू होती. हे ऐकून स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आरतीला धक्का बसला. ती लगेच बाहेर आली आणि म्हणाली, आई, तुम्ही पूजाला का थांबवत नाही? ती अशा गोष्टी करत आहे. लग्नानंतर जर तिच्या सासरच्या घरात असं काही घडू लागलं तर ती गर्भपात करेल का? अलकाताई रागाने चवताळून उठल्या आणि आरतीच्या कानशिलात मारत म्हणाल्या, तू कसली सून आहेस? हे बोलताना तुझी जिभही थरथरत नाही? पंकज त्याच्या आईला रागाने म्हणाला, आई, मी तुला सांगितलं होतं की मी एकाच वेळी इतके पैसे खर्च करू शकणार नाही. पूजेचे लग्न 3 महिन्यांनी आहे आणि आरतीच्या प्रस्तुतीची वेळही तेव्हाच असेल. सगळं कसं लगेच होईल? अलकाताई लगेच रागात म्हणाल्या की मग तिला तिच्या घरी पाठव. हे ऐकून पूजा चिडली आणि म्हणाली, आई, तुम्ही काय म्हणत आहेत? मला माझ्या लग्नाची तयारी करायची आहे. वहिनीला घरी पाठवल्याने समस्या निर्माण होईल. जर ती गेली तर घरकाम कोण करेल? माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस. पंकज मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, आई, तू स्वतःच चुकीच्या गोष्टी करत आहेस आणि पूजाही बोलत चालली आहे. मला काही ऐकायचे नाही. तू शांतपणे मुलाच्या कुटुंबाशी बोल आणि लग्न 2 महिने पुढं ढकल. पूजा लगेच रडू लागली आणि म्हणाली, भावाला फक्त त्याच्या बायकोची काळजी आहे. त्याला बहिणीशी काहीही देणे घेणे नाही. अलकाताई पुन्हा पंकजला सांगू लागल्या की पंकज, कान उघडून काळजीपूर्वक ऐक. मी असे काहीही करणार नाही, कारण नाते तुटले तर काय होईल? महाराणीचा गर्भपात करून घे किंवा कशीही पैशाची व्यवस्था कर. पंकज रागाने तिथून निघून गेला. तेव्हा आरतीला पाहून अलकाताई म्हणाल्या, हे सर्व तुझ्यामुळे होत आहे. तुझा नंदेच्या लग्नाची गोष्ट तर सुरुवातीपासूनच चालू होती, पण तू मात्र पोट घेऊन बसलीस. पंकजवर इतकी मोठी जबाबदारी आली आहे की तो बिचारा घाबरला आहे. आरतीचे डोळे अश्रूंनी भरले आणि ती म्हणाली, आई, तुम्ही मला दोष का देत आहात? हे सर्व आपल्या हातात नाही. अलकाताई लगेच तिच्यावर ओरडल्या आणि म्हणाल्या, आता फक्त एकच गोष्ट करता येईल की तू तुझ्या वडिलांना सर्व व्यवस्था करायला सांग. तुझे वडील तुझ्या एकुलत्या एका नंदेसाठी इतके करू शकत नाहीत? हे ऐकून आरतीचे डोळे विस्फारले आणि ती स्पष्टपणे म्हणाली, आई, तुम्ही हे काय बोलत आहात? पूजाच्या लग्नाची जबाबदारी तुमची आहे, माझ्या वडिलांची नाही. आणि त्यांनी माझ्या लग्नावर आधीच सर्व पैसे खर्च केले आहेत. मग आता त्यांच्याकडे पैसे कुठून असणार? अलकाताई रागाने म्हणाल्या, मला काहीच माहिती नाही. लवकर तुझ्या आईच्या घरी जाण्याची व्यवस्था कर आणि तुझ्या वडिलांशी बोलून घे. त्यांचा जावई इतका भार सहन करत आहे, मग ते इतकीही मदत करू शकणार नाही का? सासूबाईंचे शब्द ऐकून आरतीला काळजी वाटू लागली. ती म्हणाली की तिच्या वडिलांशी याबद्दल कधीही बोलणार नाही, पण तिला माहीत होतं की तिची सासू इतक्या सहजासहजी सहमत होणार नाही. पंकज लग्नात करायच्या खर्चांनीच यादी बनवत होता तेव्हा पूजा आली. म्हणाली, दादा, त्यांनी सांगितलं आहे की फर्निचर आधीच पाठव.
लागेल कारण नंतर ते सेट करणं कठीण होतं आणि त्यांनी सगळ्यांची माप पाठवली आहे आणि कपडेसुद्धा आधीच पाठवायला सांगितले आहे. या गोष्टीवरून पंकज भडकला आणि म्हणाला, अगं इतक्या लवकर फर्निचर कोणी पाठवतं का? आणि ते सर्वजण आपण दिलेले कपडेच लग्नात घालणार आहेत का? मी त्यांच्या अशा वायफळ विनंत्या पूर्ण करणार नाही. हे ऐकून पूजा पाय आपटत आपल्या आईकडे आली आणि रडत रडत म्हणू लागली की माझे लग्न व्यवस्थित व्हावे अशी दादाची इच्छा नाही. जर दादा असंच वागला तर सासरी माझे काय होईल या गोष्टीची तिला अजिबात चिंता नाही. अलकाताई लगेचच पंकजजवळ त्याच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, तू होणाऱ्या बाळासाठी होणारा खर्च कमी कर, पण माझ्या मुलीसाठी कोणताही खर्च कमी करण्याची गरज नाही आणि मुलांचे कुटुंब जे म्हणेल ते होईल. इतक्या कष्टाने मला इतका चांगला मुलगा सापडला आहे. पंकजने त्याला शोधण्यात खूप वेळ घालवला आहे. पूजाने त्याला शोधण्यात खूप वेळ घालवला आहे. आता असं काही बोलू नकोस. आरती तिथेच बसली होती आणि ती लगेच तिच्या सासूला म्हणाली, आई, लग्नाचे अनेक प्रस्ताव आले होते पण पूजा नकार द्यायची, नाहीतर तिचे लग्न वेळेवर झाले असते. आरतीच्या बोलण्याबद्दल अलकाताईंना इतके वाईट वाटले की त्या लगेच म्हणाल्या, जर तू जास्त बोललीस तर आम्ही तुझेच फर्निचर पाठवून देऊ. ते नवीन आहे, जर आपण ते थोडे पॉलिश केले तर तेच हुंडा म्हणून देता येईल. आरती तिच्या सासूच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि विचार करत राहिली की ती अशी कशी स्त्री आहे. आता अलकाताई दररोज आरतीवर पूजाच्या लग्नासाठी पैसे आणण्यासाठी किंवा तिच्या वडिलांना व्यवस्था करायला सांगण्यासाठी दबाव आणू लागल्या. ती यासाठी तयार होत नव्हती कारण तिच्या वडिलांकडे काहीच शिल्लक नव्हते. त्यांनी फक्त 7-8 महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलीचे लग्न लावून दिले होते. पूजाने तिच्या आईला स्पष्टपणे सांगितले, मला वहिनीचे जुने फर्निचर नको आहे. तू त्यांना सांग की माझ्यासाठी नवीन फर्निचरची व्यवस्था कर. घरात काय चालले हे पाहून पंकज खूप नाराज झाला. आरती पंकजला म्हणाली की तुझी आई अशा विचित्र गोष्टी का बोलत आहे. ती तिच्या मुलीच्या घरी 6 महिन्याचे जुने फर्निचर पाठवण्यास तयार आहे. जरी ते वापरले जात असले तरी त्या म्हणत आहेत की तुझ्या आईवडिलांच्या घरून पैसे माग. पंकज, तू यावर उपाय का शोधत नाहीस? त्या मला त्रास देतात आणि दिवसभर मला टोमणे मारतात. पंकज म्हणाला, मी नक्कीच उपाय शोधेन, काळजी करू नकोस. दुसरीकडे पूजाने तिच्या आईला सांगितले की आई, माझ्याकडे एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण काही पैशांची व्यवस्था करू शकतो. तिने तिच्या आईला आरतीचे फर्निचर विकण्यास कल्पना दिली. ती म्हणू लागली, आई, जर वहिनी तिच्या घरातून पैसे आणत नसेल तर आपण तिचे फर्निचर विकून माझ्यासाठी नवीन फर्निचर विकत घेऊ शकतो, कारण ते नवीन दिसते. आपण भावाकडून काही पैसे घेऊ आणि भाऊ लग्नाचा उर्वरित खर्च भागवेल. तुझ्या सुनेला धडा शिकवण्याची यापेक्षा चांगली संधी नाही. अलकाताई देखील त्याच्या मुलीशी सहमत झाल्या आणि म्हणाल्या, तू बरोबर आहेस. जोपर्यंत तिच्यासोबत काही मोठे घडत नाही तोपर्यंत ती गप्प बसणार नाही. पूर्वी ती तिच्या मायेच्या घरच्या नावाखाली खूप खुश असायची. आता तिला पैसे आणायला सांगितल्यामुळे तिचे कुटुंब भिकारी झाले आहे. जणू पूजा आणि अलकाताई आरतीचा बदला घेण्याचे निमित्त मिळत होते. एके दिवशी आरतीने पंकजला सांगितले की तिला घरी जायचे आहे. तेव्हा हे ऐकून तिच्या सासूने लगेच सांगितले, घरी गेल्यावर तुझ्या वडिलांशी पैशाबद्दल बोल. माझ्या मुलीच्या लग्नासाठी हुंड्याची तयारी करायला सांग आणि स्वागताची व तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही स्वतः करून घेऊ. हे ऐकताच आरती चिडली आणि सासूची पर्वा न करता ती म्हणाली, आई, तुम्ही इतके दिवस या विषयावर रडत आहात आणि मी तुम्हाला सांगितले आहे की मी माझ्या वडिलांशी बोलणार नाही. मग तुम्हाला हे समजत नाही का? अलकाताईंनी आरतीकडे पाहिले आणि म्हणाल्या, खरं तर तुला समजत नाही आहे की पंकज कोणत्या संकटात अडकला आहे, पण तू तर काही ऐकायला तयार नाहीस. जर तुझे वडील थोडे पैसे दिले तर त्यांना काय कमतरता भासेन? गावात तुझी इतकी शेती आहे, पण तू आमच्याशी खोटे बोलत आहेस की तुझ्याकडे पैसे नाहीत. आरतीने मोठ्याने ओरडून पंकजला हाक मारली आणि म्हणाले, पंकज, मी तुझ्या आईचे ऐकू शकत नाही. त्या इतके दिवस माझ्या मागे लागल्या आहेत. जर लग्नानंतर पूजेच्या नंदेच्या लग्नासाठी पैसे द्यावे लागले तर तुम्ही ते देऊ शकाल का? अलकाताई रागाने आरतीकडे आल्या आणि आरतीवर हात उचलण्यापूर्वीच त्यांचा हात थांबला, कारण पंकज त्यांच्या आईकडे एकटक पाहत होता. अलकाताई पंकजला म्हणाल्या, सुनबाईला जिभेवर नियंत्रण ठेवायला सांग. पंकज बेटा, वहिनी आपल्या नंदेसाठी स्वतःचे बलिदान देतात आणि तुझी बायको तिच्या नंदेसाठी काही करत नाही, नुसती जीव घालत आहे. पंकज त्याच्या आईला समजावून सांगण्याच्या उद्देशाने म्हणाला, आई, तू का समजत नाही? मी पैशाचा हिशोबही करतोय आणि डिलिव्हरीसाठी मला वेगळे पैसेही पाठवावे लागतील.
घरात रोजच्या भांडणामुळे मी कर्जासाठी अर्ज केला आहे. हे ऐकून अलकाताई रागाने आरतीला म्हणाल्या, माझ्या मुलाला सर्वांची काळजी घ्यावी लागते आणि तो त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करतो, पण तूच आहे जी स्वतःच्या नवऱ्याच्या समस्याबद्दल काळजी करत नाहीत. आरती या सगळ्याला खूप कंटाळली होती. तिचा 7वा महिना आधीच सुरू झाला होता, ज्यामुळे ती आता काम करू शकत नव्हती. पण दोघी आई मुलगी दिवसभर तिला शिव्या घालायच्या आणि घरून पैसे आणायला सांगायच्या. एके दिवशी अलकाताईच्या शेजारच्या शांती काकू घरी आल्या आणि अलकाताईसोबत बसल्या. अशा परिस्थितीतही आरतीला काम करताना पाहून शांता काकू म्हणाली, अलका, तुझी सून आपल्या संपूर्ण गल्लीत सर्वात चांगली सून आहे. बघ, 7 महिने झाले आहेत, पण ती अजूनही घरकाम करते. तर पूजाने घरकाम शिकले पाहिजे. ती वहिनीला थोडा आरामही देऊ शकते. शेजाऱ्याचे बोलणे ऐकून अलकाताई मनातल्या मनात तिच्यावर रागू लागल्या आणि त्यांना त्यांच्या मुलीबद्दल काही बोलले अजिबात सहन होत नव्हते. त्या शांता काकूंना स्पष्टपणे म्हणाल्या, काय चांगली सून आहे म्हणतेस? एखादा व्यक्ती लांबून चांगला वाटतो, पण जेव्हा आपण त्याला जवळून समजून लागतो तेव्हा त्याला कळते की तो कसा आहे. जर तू तिच्यासोबत राहिलीस तर तुला कळेल ती कशी आहे. मी तिला तिच्या वडिलांना पूजाच्या लग्नासाठी काही पैसे देण्यास सांगायला सांगितले होते, पण ती ते सांगू शकत नाही. आणि जेव्हा मी तिच्या वडिलांना हे सांगितले तेव्हा त्यांनीही स्पष्टपणे सांगितले की ती तुमची मुलगी आहे, तुम्ही स्वतः खर्च करा. शांतीताई, अनाथ मुलांचे असेच होते. जर पूजाचे वडील जिवंत असते तर मला कोणाची मदत मागावी लागली नसती. आरतीने शांताकाकूसाठी चहा आणताच शांताकाकू आरतीला म्हणाली, बेटा, लग्नानंतर तू तुझ्या सासू सासऱ्यांना पूर्ण महत्त्व द्यायला हवे. ती तुझी सासू आहे. जर तू तिच्याकडे दुर्लक्ष केले तर देवालाही वाईट वाटेल. आणि तुझी नणंदही तुला खूप आधार देते. तू 7व्या महिन्यात आहेस. तू शक्य तितके काम करायला हवे. जर तू काम केले असतेस तर तुझे वजन इतके वाढले नसते. शेजारच्या बाई आरतीची इतके बोलणे ऐकत होती आणि अलकाताई काहीच बोलत नव्हत्या. आरतीला खूप वाईट वाटले, कारण त्यापैकी कोणतीही गोष्ट खरी नव्हती. शांती काकू निघून गेली, पण तिच्या मनातल्या या विचाराने ती अस्वस्थ झाली. त्यामुळे तिला राग येत होता. ती खोलीत गेली, काही कपडे एका पिशवीत ठेवले आणि ती शांतपणे निघून गेली. ती ऑटोमध्ये बसली आणि पंकजला फोन करून म्हणाली की मी माझ्या आईच्या घरी जात आहे. तू तुझ्या आईला सांग. पंकज फोनवरच आरतीसाठी रागवू लागला आणि की तू न सांगता का निघून गेलीस. मग आरती लगेच म्हणाली की तू तुझ्या आईला याबद्दल विचारायला हवे. ती माझ्याबद्दल पूर्ण परिसरात महिलांशी वाईट बोलते. जर मी वाईट असेल तर ते असो. दुसरीकडे अलकाताई संध्याकाळी चहासाठी ओरडू लागल्या आणि पूजाला म्हणाल्या की जाऊन बघ की राणी आता झोपेतून उठली की नाही. अरे, संध्याकाळच्या चहाची वेळ झाली आहे आणि ती अंथरुणातून बाहेर पडत नाही. दिवसा कोणी इतके झोपते का? पूजा आली आणि म्हणाली की ती तिच्या खोलीत नाही. आणि मग पूजाने संपूर्ण घर शोधले, पण जेव्हा आरती सापडली नाही तेव्हा अलकाताईचा राग खूप वाढला होता. त्याने लगेच पंकजला फोन केला आणि सांगितले की तुझी ही राणी कोणाला नाही कळवता घरातून गायब झाली. पंकजने लगेच त्याच्या आईला सांगितले की ती तिच्या घरी गेली आहे, ती तिच्या माहेरी गेली आहे. हे ऐकून अलकाताई गर्जना करत म्हणाल्या, अरे, घर आहे की धर्मशाळा जी तिने स्वतःच्या मर्जीने सोडली आहे. जर ती आता परत आली तर मी तिला आत येऊ देणार नाही. फोन डिस्कनेक्ट होताच पूजा तिच्या आईला म्हणाली, ती तिच्या घरी पैसे मागण्यासाठी गेली असण्याची शक्यता आहे का? हे ऐकून अलकाताई विचार करू लागल्या की जर असं असेल तर बरं झालं. आरती घरी पैसे मागायला गेली असेल तर या आनंदाने आई आणि मुलगी दोघीही घरकाम करू लागल्या. पण जेव्हा पंकज रात्री आला आणि अलकाताईंना म्हणाला की आई, ती रागाने इथून निघून गेली आहे. मला माहीत नाही की तुम्ही शेजारच्या महिलांना काय सांगत राहता, त्यामुळे माझे घर उद्ध्वस्त होईल. अलकाजी त्यांच्या मुलांवर रागवू लागल्या आणि म्हणाल्या, मी काहीच बोलले नव्हते. मी काय घडले ते सांगितले. मी काहीही खोटं बोलले नाही. पंकजला त्याच्या आईशी वाद घालायचा नव्हता. 3 दिवस झाले आणि आरती परत आली नाही. पूजा तिच्या आईला म्हणाली, आई, मी आता घरात इतके काम करू शकत नाही. घरात एक नोकर ठेव. तेवढ्यात आरतीचा आवाज आला. मी निघून गेली तर घरात एक नोकर ठेवण्याबद्दल बोलले जात आहे. मी या परिस्थितीतही तुमच्या आज्ञा पाळते, पण तुम्ही लोकांना मला कधीच नोकरापेक्षा जास्त काही समजले नाही. अलकाताईंनी लगेच गर्जना केली, वायफळ बोलणे थांबव. स्वतःला इतके महान बनवण्याचा प्रयत्न करू नकोस.
तू काहीही न बोलता गेलीस आणि 3 दिवसांनी परत येत आहे. निर्लज्ज बाई, घराची काय अवस्था असेल याचा विचारही केला नाहीस. मला न विचारता घरी जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? आरती दोन्ही हात बांधून म्हणाली, तुम्ही स्वतःच्या हाताने तुमची ही अवस्था करून घेतली आहे. जर तुमच्या मुलीने काही काम करायला शिकले नाही तर तिच्या सासरच्यांनी अवस्था आणखी वाईट होईल. अलकाताई रागात आरतीला थापड मारायला गेल्या, पण आरतीने तिचा हात धरला आणि ती तिच्या खोलीत गेली. पूजाचा फोनही वाजू लागला म्हणून ती टेरेसवर निघून गेली. आरती तिच्या खोलीत गेली तेव्हा तिच्या खोलीतून वस्तू गायब झाल्याचे पाहून तिला धक्का बसला. ती लगेच बाहेर आली आणि तिच्या सासूबाईंना विचारले, माझे सामान कुठे आहे? अलकाताईंनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, मी ते पूजाच्या सासरच्या घरी पाठवले आहे. हे ऐकून आरतीच्या अंगात आग आली. माझे सामान पूजाच्या सासरच्या घरी पाठवण्याची तुमची हिंमत कशी झाली? तिच्या सासूबाई रागाने म्हणाल्या, हुंड्याचा खर्च कोण उचलणार? अगं, तू तुझ्या वडिलांकडून साधा 1 रुपयासुद्धा आणू दिला नाहीस. कसल्या भिकाऱ्या घरातून आली आहेस कोणास ठाऊक? आरतीला राहवले नाही. ती जोरात म्हणाली, भिकारी मी नाही, भिकारी तुम्ही आहात जे माझ्या माहेरवरून पैसे मागत आहात. मुलगी तुमची आहे तर खर्चसुद्धा तुम्हीच करणार. हुंडा देण्याची इतकीच हौस आहे तर स्वतः द्या. माझा बेड, ड्रेसिंग टेबल आणि ज्या काही माझ्या गोष्टी खोलीत होत्या ते मला सर्व परत करा, नाहीतर मी पोलिसात जाईन. सासू अलकाताईसुद्धा जोराने म्हणाल्या, पोलिसात जाणार? थांब आता तुला दाखवते. त्यांनी जसे आरतीचे केस पकडले तेव्हा गच्चीवरून धावत येणाऱ्या पूजाने असे काही सांगितले जे ऐकून सासूला धक्का बसला आणि घरात एकच गोंधळ उडाला. पूजा रडत रडत म्हणाली की मुलाकडचे लोक या लग्नासाठी नकार देत आहे. हे ऐकून अलकाताईचे डोळे विस्फारले आणि त्यांचे पाय थरथर कापू लागले. आरती उभी राहून संपूर्ण नाटक पाहत होती तर अलकाताई आरतीवर टीका करू लागल्या, हे फक्त तुझ्यामुळेच घडले आहे. तू काहीतरी केलं असेल कारण तुला सुरुवातीपासूनच तिचे लग्न होऊ द्यायचे नव्हते. तेव्हा पूजाच्या सासूबाईंनी अलकाताईंना फोन केला आणि अलकाताईंनी घाबरून फोन उचलला. पूजाच्या सासूबाई दुसऱ्या बाजूने म्हणाल्या, अहो वीणबाई, आता आपण हे नातं तोडत आहोत कारण आम्हाला अशा काही गोष्टी कळाल्या आहेत ज्यामुळे हे नातं होऊ शकत नाही. आम्ही अशा मुलीला आपल्या घरात सून म्हणून आणू शकत नाही जिला घर कसे सांभाळायचे हे माहीत नाही. आरतीला हे सगळं कळत नव्हतं की पूजाच्या सासूला हे सर्व कोणी सांगितलं. खरं तर पूजाच्या सासूबाईंना शेजाऱ्यांकडून कळलं होतं आणि सगळे पूजाबद्दल इतके वाईट बोलले की नातं तुटलं. आता आरतीला तिच्या फर्निचरची काळजी वाटत होती. मग पंकजही घरी आला कारण हा फोन त्याच्यापर्यंत पोहोचला होता. आता पंकज आणि अलकाताई खूप शांत बसले होते आणि घरात शांतता होती. आरती चिडून तिच्या सासूला म्हणाली, अहो आई, आता काय झालं? तुम्ही तोंड का बंद केलंय? जेव्हा मी आधी त्यांना काहीतरी शिकवा असं म्हणायचे तेव्हा तुम्ही मला खूप शिव्या घालायच्या, पण आज पूजाच्या या स्वभावामुळे नातं तुटलं. तुम्ही कधीपर्यंत पूजासाठी अनेक नाते शोधत राहणार? पण आता तुम्हाला जे काही करायचं आहे ते एकट्याने करा कारण मी या घरात राहणार नाही. कारण तुमचं काय भरोसा की तुम्ही केव्हाही मला माझ्या वडिलांच्या घरून पैसे आणायला सांगाल. तुम्ही इतरांच्या आयुष्यात विष मिसळतात. खूप खुश आहात. जसा तुम्ही पंकज आणि माझ्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहता तसं अनेकांचं केलं असेल आणि त्याच कर्माची फळं आता भोगत आहात. पंकज, आता मी माझ्या घरी जात आहे. तोपर्यंत तू राहण्याची दुसरीकडे व्यवस्था कर आणि माझे फर्निचर घेऊन ये. आईच्या या कृत्यानंतर पंकजकडे काहीच उत्तर नव्हते. काही वेळाने आरती तिची सुटकेस घेऊन टॅक्सीमध्ये निघून गेली आणि अलकाताई कपाळाला हात लावून बसल्या होत्या. पूजा रडत तिच्या खोलीत गेली आणि पंकज लगेच भाड्याने फ्लॅटसाठी कोणाला तरी फोन करू लागला. वाटेत आरतीने विचार केला की आज त्यांनी माझे फर्निचर विकले आहे. मी त्यांच्यावर कसा विश्वास ठेवू? उद्या ते माझे काही सामान काढून त्यांच्या मुलीला देतील. त्यांना धडा शिकवण्याचा माझ्याकडे यापेक्षा चांगला मार्ग नाही. जेव्हा ते त्यांच्या मुलापासून दूर राहतील तेव्हाच त्या शुद्धीवर येतील. पण त्यांनी आधीच त्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. 2 दिवसांनी पंकजने आरतीला फोन करून सांगितले की त्याला फ्लॅट मिळाला आहे. ऐकून आरती परत आली आणि पंकजसोबत फ्लॅटमध्ये राहू लागली. दोघे आई आणि मुलगी त्यांना पाहत राहिले. त्यांनी आरतीला माफी मागण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण आरतीने आता ठाम निर्णय घेतला होता की ती परत कधी या घरात जाणार नाही. तर मित्रमैत्रिणींनो, एखाद्यावर इतका दबाव टाकला तर तो व्यक्ती त्याच्यासोबत कसा राहणार? कारण माणूस एका सीमेपर्यंत सर्व काही सहन करू शकतो,
या कथेबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. कथेला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.